धुळे मनपा सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता सुरळीत। अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। याबाबत अधिकृत अशी की धुळे शहरातील धुळे मनपा 2026 निवडणूक प्रक्रिया पार पडत असून त्या निमित्ताने आज दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळेस विविध केंद्रांवर काही ठिकाणी मशीन बंद पडली होती, तर किरकोळ वाद काही केंद्रांवर वाद निर्माण झाले होते। 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर 40 ते 50% मतदान या ठिकाणी पार पडले। तर या मनपा निवडणूक 2026च्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्य या ठिकाणी मतपेटीत बंद झाले असून त्याचा निकाल उद्या होणार असल्याचे समजते। तर यावेळेस आज सकाळी 7:30 ते 6 दरम्यान मतदानाची वेळ असल्याने या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळेस या ठिकाणी उमेदवार सौ वंदनाताई भामरे, मुकेश खरात, सौ कल्पनाताई खरात, कल्पेश चव्हाण, पंकज राजपूत भील, प्रभादेवी परदेशी, पूनम सिरसाट, प्रदीप बैरागी, लताताई सोनार पोद्दार, दिनेश पोद्दार, संजय जाधव, आमदार मंजुळाताई गावित, प्रवीण मोरे, ललित आरुजा, प्रतिभा पाटील, किरण कुलेवार, सुनील बैसाने, कमलेश देवरे, भागवत गवडी, BS पाटील रावसाहेब, सोनाली प्रवीण सोनवणे, उज्ज्वला ठाकरे यांच्यासह आदी उमेदवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तर उद्या दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी याचा निकाल घोषित होणार असून सर्व जनतेचे याकडे लक्ष लागून आहे।